आज 24/2/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, शिक्षणामध्ये निष्काळजीपणा करू नका. अविनाशी ज्ञानरत्नांनी आपली झोळी भरत रहा. विनाशी धनाच्या मागे लागून ही कमाई सोडू नका. प्रश्न आहे, जी मुलं बाबांसारखी दयाळू आहेत त्यांची लक्षणं काय असतील? उत्तर, त्यांना ज्ञानाचा नशा चढलेला असेल. ते ज्ञानरत्नांना स्वतःमध्ये धारण करून दुसऱ्यांना ज्ञानाचे इंजेक्शन लावत राहतील. सर्वांना आसुरी मतापासून सोडवत राहतील. जे बाबा सांगतात ते लिहून घेतील आणि पहाटे उठून त्यावर मनन चिंतन करतील. विचारसागर मंथन करून नेहमी हर्षित राहतील. गीत आहे, हमारे तीर्थ न्यारे है, म्हणजे आमचे तीर्थ निराळे आहेत. ओम शांती. शिवजयंती कधी असते किंवा परमपिता परमात्मा शिव कधी अवतरित होतात हे भारतवासी जाणत नाहीत. तुम्ही मुलं सुद्धा क्रमवारीने पुरुषार्थानुसार जाणता की शिव कधी अवतार घेतात. असे म्हणतात, रात्री अवतार घेतला, परंतु कोणती रात्र? हे जे रोजचे रात्रंदिवस असतात ती रात्र आहे का दुसरी कोणती रात्र आहे? ह्याला भारतवासी जाणत नाहीत. शिवबाबांऐवजी मग कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता साजरे करतात. शिवाला मानतात, परंतु ते कधी जन्म घेतात हे जाणत नाहीत. शिवाच्या अवतरणाचा दिवस सर्वांसाठी सर्वात मोठा दिवस आहे, कारण ते सर्वांचे सद्गतीदाता आहेत. जेव्हा सर्वांवर दुःख येते तेव्हाच ओरडतात, हे पतित पावन या, हे ईश्वर पिता दया करा. पोप सुद्धा म्हणतात, हे गॉड फादर मनुष्यांवर दया करा. हे एकमेकांना मारण्यासाठी अगदी तयार झाले आहेत. ते कोणाचेही ऐकत नाहीत. ह्यांना ईश्वरानेच येऊन मत द्यावे. काही जण घरातच बिघडतात तर म्हणतात, हे ईश्वरा, ह्यांना चांगले मत द्या, कारण हे आसुरी मतावर चालत आहेत. आता भगवंत कोण आहेत हे सुद्धा जाणत नाहीत. असे म्हणतात की भगवंत निराकार आहेत, सर्वव्यापी आहेत. मग तर कोणती गोष्टच पटत नाही. तुम्ही मुलं जाणता की बाबा कसे साधारण ब्रह्माच्या देहामध्ये अवतरित होतात. ब्रह्मा कुठे निर्माण झाले हे भारतवासी जाणत नाहीत. दादांचे चित्र पाहून गोंधळून जातात. ते समजतात की ब्रह्माने विष्णूच्या नाभीतून जन्म घेतला. आता नाभीतून तर कोणाचा जन्म होऊ शकत नाही. आणि विष्णू कुठे राहणारे आहेत? याचाच अर्थ कोणाच्याच चरित्राला जाणत नाहीत. काय ब्रह्माद्वारे विष्णूने सर्व वेद ग्रंथांचा सार सांगितला? ब्रह्माच्या हातात वेद दाखवतात असे पण होऊ शकत नाही. बाबा समजावतात, एकतर मुलांना देही अभिमानी होऊन इथे बसायचे आहे. आपण आत्मा परमपिता परमात्म्याकडून ह्या कानाद्वारे ऐकत आहोत, परंतु मुलं सारखे विसरून जातात. आम्हा आत्म्यांसोबत परमपिता परमात्मा वार्तालाप करत आहेत. जे सर्वांचे सद्गती दाता ज्ञानाचे सागर आहेत ते मुलांना शिकवत आहेत. हे तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही आणि म्हणूनच ते एवढा आदर ठेवत नाहीत. जर निश्चय असेल की ईश्वर शिकवत आहेत तर हे शिक्षण एका सेकंदासाठी पण सोडू शकणार नाहीत. हे शिक्षण अर्धा पाऊण तास चालते. बाबा म्हणतात, फक्त माझी आठवण करा. ही एकच गोष्ट कधी विसरू नका. बाकी तर विस्तार आहे. बाबा समजावतात, हे जे वेदशास्त्र वाचणे, दान पुण्य करणे, हे जे पण काही करतात
हे सुद्धा विश्वनाटक बनलेले आहे. अर्धा काळ ज्ञान आणि अर्धा काळ भक्ती आहे. ब्रह्माचा दिवस व ब्रह्माची रात्र. हे साधारण रात्र दिवस तर जनावर सुद्धा ओळखतात, परंतु हा ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र मोठमोठे विद्वान सुद्धा समजत नाहीत. तुम्हा मुलांना गृहस्थ व्यवहारात राहून धंदा इत्यादी करून शिकायचे सुद्धा जरूर आहे. यामध्ये निष्काळजीपणा करायचा नाही. बाबा जाणतात की अमुक निष्काळजीपणा करतात, नियमित शिकत नाहीत तर नापास होऊन जातील आणि कमी पद प्राप्त करतील, कारण विनाशी धनाचे लोभी आहेत ना. अविनाशी रत्नांची कदर नाही, म्हणजे तेवढी किंमत करत नाहीत. तुम्ही मुलं हे तर जाणता, सोबत हे अविनाशी रत्नच येणार आहेत. ज्यांनी बराच पैसा जमा केला आहे त्यांच्या मागे तर सरकार लागते. जसे मनुष्यांचा मृत्यू जवळ येतो तर ते पिवळे होऊन जातात, तसेच सरकारचे अधिकारी घेऊन जाण्यासाठी येतात तर पिवळे होऊन जातात. आता पहा ह्या दुनियेची काय हालत झाली आहे. म्हणूनच मी समजावतो, मुलांनो, वेळ खूप थोडा राहिला आहे. ह्या मृत्यू लोकाला नरक म्हटले जाते. असे म्हणतात की आम्ही पतित आहोत, तरी सुद्धा स्वतःच्या मतावरच चालत राहतात. संमेलन करतात की शांती कशी होईल. वेगवेगळ्या धर्मातील लोकांनी आपापसात भांडण करू नये. ख्रिश्चन धर्मातीलच आपल्या धर्मातील लोकांसोबत भांडत राहतात. आता त्यांना मनुष्य कसे शांत करू शकतील, कारण ते विनाधनीचे आहेत, अर्थात अनाथ आहेत. ऋषीमुनी सुद्धा म्हणत होते, आम्ही रचयिता व रचनेच्या आदिमध्य अंताला जाणत नाही. बाबा म्हणतात, तुम्ही तुमच्या धनीला जाणत नाही. मालकाला मानता तर जाणायला पण हवे ना. ईश्वर, गॉड, भगवंत ही सर्व त्यांची वेगवेगळी नावं ठेवतात. खरे तर ते पिता आहेत, आपले रचयिता आहेत. आपण त्यांची मुलं आहोत. माता, पिता आणि मुलं. आपण तर जसे ईश्वरीय परिवाराचेच आहोत. माता पित्याकडून जरूर वारसा मिळायला हवा. आपण परमपिता परमात्म्याच्या परिवाराचे आहोत. बाबांना सर्वव्यापी म्हटल्यावर परिवार होऊ शकत नाही. मालक रचयितेचा आपण परिवार आहोत. आजपासून 5000 वर्षांपूर्वी सुद्धा बाबांनीच बरोबर वारसा दिला होता. फक्त आपल्यालाच नाही, परंतु सर्वांना दिला होता. आपल्याला जीवनमुक्तीचा वारसा देतात आणि बाकी सर्वांना मुक्ती देतात. किती सहज आहे. हा पण खुशीचा पारा चढला पाहिजे. परंतु अहो मम माया, येथून बाहेर गेले तर माया सर्व विसरायला लावते. बाबांनाच विसरून जातात. आता तुम्ही बाबांचे बनले आहात. तुम्ही जाणता, शिवबाबांनी ब्रह्माद्वारे आपल्याला दत्तक घेतले आहे. असे नाही की ब्रह्मा विष्णूच्या नाभीतून निघतात. गांधीच्या नाभीतून नेहरू हे चित्र ठेवायला हवे, परंतु विष्णूच्या नाभीतून एवढे मोठे ब्रह्मा कसे निघाले? मग म्हणतात की ब्रह्माने वेदांचे ज्ञान सांगितले. ते कुठे? काय सूक्ष्मवतनमध्ये? काहीही बुद्धीमध्ये बसत नाही, म्हणजे स्पष्ट होत नाही. ज्यांना बाबांनी वारसा दिला होता ते तर ह्या सर्व गोष्टी समजतात. बाकी सर्व म्हणतात की ही कल्पना आहे. आता मुलं तर मानतात, बरोबर बाबाच सत्य सांगतात. आणि तुम्हा ब्राह्मणांना मग दुसऱ्यांना जाऊन ही खरी गीता सांगायची आहे. सर्वजण एकसारखे समजावू शकत नाहीत. क्रमवारीने राजधानी बनते. सर्वच एकसारखे शिकत नाहीत. धारणा करून नंतर त्यावर विचार सागर मंथन करायचे आहे. ऐकून घेतले, लिहून ठेवले, मग बसून विचार केला पाहिजे की आज बाबांनी काय सांगितले. सकाळी उठून विचार केला पाहिजे. तुम्हाला सर्वांवर दया यायला हवे. बाबांचा आदेश आहे
आपली रचना स्त्री आणि मुलांना सुद्धा समजावून सांगा. पुरुष आपल्या सुखासाठी रचना रचतात. हे बेहदचे बाबा स्वतः सुख भोगत नाहीत. ते म्हणतात मी मुलांसाठीच सर्व मेहनत करतो. तर जेव्हा धारणा होईल तेव्हाच नशा चढेल. मग कुणाला इंजेक्शन लावू शकणार? बाबांसारखे दयाळू बनायचे आहे. आसुरी मतापासून सर्वांना सोडवायचे आहे. राम आणि रावणाचे किती मोठे शत्रुत्व आहे. हे रावण राज्य आहे आणि ते रामराज्य आहे. मनुष्य तर काहीही जाणत नाहीत की पावन कोण बनवतात आणि पतित कोण बनवतात. बाबा किती चांगल्या प्रकारे समजावतात. समजावून सांगण्यासाठीच ही चित्र बनवली आहेत. दुनियेचा इतिहास भूगोल बाबाच समजावतात. ह्या चित्रांमध्ये खूप चांगले लिहिलेले आहे. आता तुम्ही मुलं जाणता निराकार ईश्वर पिता संपूर्ण दुनियेचे धार्मिक, राजकीय, इतिहास भूगोल सांगतात. खूप ऐकतात परंतु समजत काही नाही. खरे तर हे चित्र आंधळ्यांसमोर आरसा आहे. झाड आणि विश्वनाटक हे तर खूप स्पष्ट आहे. हे बाबांनी समजावून बनवले आहेत. ह्यावेळी सर्वजण अज्ञान निद्रेमध्ये झोपले आहेत. तुम्ही मुलं आत्मिक यात्रेवर घेऊन जाता. आत्मिक प्रवासी बनवण्यासाठी किती ज्ञान द्यावे लागते व त्यासाठी बुद्धी पण स्वच्छ पाहिजे. ह्या जुन्या दुनियेपासून एकदम उपराम पाहिजे. हे पण आश्चर्य आहे की जिथे आपले स्थूल स्मृतीस्थळ आहे आपण तिथेच येऊन बसलो आहोत, म्हणजे मधुबनला आलो आहोत. ते स्थूल आहे आणि हे चैतन्य आहे. हे गुप्त रहस्य आहे. जसे आपण गुप्त आहोत तसेच मंदिराचे स्मृतीस्थळ म्हणजे दिलवाडा मंदिर सुद्धा गुप्त आहे. मंदिर बनवणारे सुद्धा काहीच समजत नाहीत. बाबा तुम्हाला सर्व गोष्टी समजावतात. प्रदर्शनीमध्ये अक्षरं खूप चांगली असायला हवीत. तुम्हाला समजावून सांगणे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे यायला हवे. मनुष्यांची ओळख पण असायला हवी. जसे मोठमोठे मनुष्य सुद्धा येत राहतात. काही जण चांगल्या प्रकारे समजतात आणि काही जण म्हणतात खूप चांगले आहे परंतु आमच्याकडे वेळ नाही. काही जण म्हणतात उद्यापासून येऊन समजणार. तर बाबा म्हणतात तुम्ही कधीच येणार नाही. हे खूप अवघड आहे. तुम्ही जाणता आपण देवता बनत आहोत. आपण आपली राजधानी स्थापन करत आहोत आणि आपणच तिथे राज्य करणार. परंतु हे मनाच्या आरशात पाहायला हवे की आपण राजा राणी बनणार का दासदासी का प्रजा बनणार. मधुबनमध्ये येऊन असा नशा चढवून जा जो नंतर नेहमी कायम राहील. अच्छा गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, ह्या जुन्या दुनियेपासून उपराम राहायचे आहे. स्वच्छ बुद्धी बनून ज्ञान धारण करून मग दुसऱ्यांना आपण धारण करवायचे आहे. विचार सागर मंथन करायचे आहे. दुसरा सारांश, बाबांसारखे दयाळू बनून सर्वांना आसुरी मतापासून सोडवायचे आहे. आजचे वरदान आहे, परिवर्तन शक्तीद्वारे जे होऊन गेले त्याला बिंदू लावणारे निर्मल आणि निर्माण भव. विस्तार आहे, परिवर्तन शक्तीद्वारे पहिले आपल्या स्वरूपाला परिवर्तित करा. मी देह नाही आत्मा आहे. मग स्वभावामध्ये परिवर्तन करा. जुना स्वभावच पुरुषार्थी जीवनामध्ये धोका देतो. जो जुना स्वभाव आहे म्हणजे नेचर आहे त्याचे परिवर्तन करा. मग संकल्पाचे परिवर्तन आहे.
व्यर्थ संकल्पांना समर्थमध्ये परिवर्तित करा. ह्या प्रकारे परिवर्तन शक्तीद्वारे जे होऊन गेले त्या गोष्टींना बिंदू लावा, तर निर्मल आणि निर्माण स्वतःच बनणार. आजचे बोधवाक्य आहे, मस्तकावर स्मृतीचा तिलक नेहमी चमकत राहावा, हीच खरी सौभाग्याची निशाणी आहे. ह्यानंतर दादीजींच्या जुन्या डायरीतून काही निवडलेले अनमोल रत्न. मनुष्याची किंमत शुद्ध बुद्धी आणि अशुद्ध बुद्धीवर होते. जसे सर्वोत्तम देवी देवता घराण्याची बुद्धी सर्वोत्तम मूल्यवान आहे, तसेच मध्यम घराण्याची मध्यम किंमत आहे. त्या प्रकारे कनिष्ठ घराण्याच्या बुद्धीची किंमत सुद्धा कनिष्ठच आहे. असे हे 3 संप्रदाय आहेत. या तिघांचा आधार पूर्णपणे बुद्धीवर आहे. पहिले सर्वोत्तम बुद्धी असणारे ब्राह्मण देवी देवतांनी संपूर्ण ज्ञानाची सर्वोत्तम कमाई करून जागतिक सार्वभौमत्वाची किल्ली किंवा वैकुंठाची बादशाही प्राप्त केली. अर्धा कल्प प्रकृती त्यांची दासी बनून राहते, त्यामुळे प्रत्यक्षात ते सुख भोगतात आणि अर्धा कल्प त्यांच्याच मूर्तीचे मंदिरामध्ये पूजन होते. संपूर्ण आधार या बुद्धीवर आहे, म्हणून खूप तीव्र बुद्धी पाहिजे. ईश्वर पित्याचे महावाक्य आहेत की तीव्र गतीने बुद्धी लावणारेच साक्षात माझे स्वरूप आहेत. बाबा आपल्या दैवी मुलांना आश्चर्यकारक भेट हुंड्यामध्ये देतात. आता तुम्हाला कोणती भेट मिळते? काय अविनाशी ज्ञान धनाची भेट मिळते हे तर समजता ना, परंतु त्यानंतर काय प्राप्ती होते? संपूर्ण शृंगार आश्चर्यकारक वैकुंठाचा झाला. अशी आश्चर्यकारक भेट तुम्हाला हुंड्यामध्ये मिळते, कारण ह्या पित्याचे आपल्या मुलांवर अतिप्रेम आहे. ते सांगतात, तिथे तर प्रत्येकाला आपापले माता पिता जे असतील ते देतील, परंतु मी तर तुम्हा मुलांना आत्ताच देतो ना. ते समजतात की माझ्या मुलांना सर्व काही प्राप्त व्हावे, तर त्यांचे मन कसे पूर्ण होईल? तर ह्या स्वरूपामध्ये सर्वांना वैकुंठाची भेट देतात. असे नाही की जे ज्ञानी तो आत्मा सर्वोत्तम आहेत त्यांनाच देतात. सर्वोत्तम तर तिथे पण संबंध राहतात, परंतु मध्यम सर्वोत्तम दोघांना पण प्राप्त होते. कारण ह्यावेळी दैवी मुलं असल्यामुळे एकसारखे अतिप्रेम राहते, ज्यामुळे असे वैकुंठ भेटमध्ये प्राप्त होते, ज्यामध्ये जन्मोजन्मी सर्व मुलं सुख उपभोगतात. त्या उत्तम घराण्याची महिमा आणि पूजन पण आहे. हा घराणा उत्तम आहे, तर त्याची पहिल्या दर्जाची महिमा आहे. आता पहा, कृष्णाची किती धूमधाममध्ये महिमा करतात. युरोपवासी सुद्धा म्हणतात लॉर्ड कृष्णा. कृष्णाचे पुजारी मग श्रीकृष्ण असे नाव घेऊन म्हणतात की आम्ही कृष्णाचे पुजारी आहोत. पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना ब्राह्मणांचे नाव देतात. ह्यामुळे प्रकृती त्यांची सुद्धा दासी बनते, परंतु प्रत्यक्षात त्यांचे जीवन ब्राह्मणांचे नाही, फक्त स्वतःवर असे नाव ठेवले आहेत. आपले नाव मोठे केले आहे. सतयुगाच्या वेळी जे पण कायदे आहेत ते सर्व इथूनच सुरू होतात. ह्या कायद्यांची निर्मिती आधी येथून होते. जो कायदा इथे गुप्त रूपात आहे तो तिथे प्रत्यक्ष रूपात येतो. जे येथून ज्ञान घेतले जाते तेच अंतमती सो गती होऊन जाते. येथील जी मत आहे त्यातून तिथे प्रत्यक्षात पाऊल उचलले जातात, तर विचार केला जातो ना. जसे म्हणतात विचार करून पाऊल उचला. पाऊल आधी उचलले जात नाही. इथे आधी विचार केला जातो, मग तिथे पाऊल उचलले जातात. इथे विचार अप्रत्यक्ष आहे, तर पाऊल प्रत्यक्ष आहे.
तिथे पाऊल अप्रत्यक्ष आहे तर विचार प्रत्यक्ष आहे. जर मनुष्यांची बुद्धी स्वच्छ असेल तर सर्व काही आहे. म्हणून बुद्धी खूप विशाल पाहिजे. ह्या ईश्वर पित्याचे एवढे गायन का झाले आहे? कारण ते विशाल बुद्धी असणारे आहेत. बुद्धीनेच मनुष्य राजा आणि बुद्धीनेच मनुष्य रंक बनतो. बुद्धीचे सर्व कर्मेंद्रियांमध्ये शिरोमणी म्हणून गायन केले जाते. विशाल बुद्धी असणाऱ्या दैवी आत्म्यांचे मस्तक चमकते, कारण बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान भरलेले आहे. तर मग जेव्हा दुसऱ्यांना सुद्धा आपल्या बुद्धिरूपी तिजोरीतून ज्ञानरत्न काढून देतात तर त्यांची चमक दिसून येते. ज्यासाठी दैवी पित्याचीच महिमा करतात, परंतु क्रमवारीने. त्यांच्यामध्ये पण शिरोमणी दैवी पिता प्रजापिता ब्रह्माचीच महिमा गायन केली आहे. अच्छा. ओम शांती.